phylum Mollusca, then Chordata. Yes, all of you read, then you can easily understand. Okay. ओके, तो स्टार्ट करते हैं हम। 8 o'clock हो गए हैं। So today's our topic is phylum Arthropoda. Okay. Hmm. So what is characteristics of the phylum Arthropoda? Now listen. These animals have jointed appendages, hence they are called as arthropods. फर्स्ट कैरेक्टरिस्टिक क्या है कि ये सब जो एनिमल है उनमें जॉइंट रहते हैं। हा, म्हणजे सगळ्यांना काय असणार आहे, जॉइंट। मग कुठे जॉइंट असणार आहेत, तर त्यांचे जे लेग्स आहेत, फॉर एक्झाम्पल तिकडे हे असेल बघा। हा, आता तुमच्या सगळ्यांच्या परिचयाचे हे सगळे एक्झाम्पल दिलेले आहेत, एनिमल्स इन फायलम अर्थ्रोपोडा। अगदीच विंचू फार कमी लोकांनी बघितला असेल, पण बटरफ्लाय सगळ्यांनी पाहिलेला आहे। कॉकरोच तर सगळ्यांच्या घरात असतात आणि चांगला परिचित आहे। तर त्याच्या जे ह्याच्यामध्ये डायग्राम मध्ये तुम्हाला दाखवलंय बघा, त्याचे लेग्स दाखवलेत। तर लेग्स त्याचे कसे जॉइंटेड आहेत, फोल्डेड आहेत। थोडक्यात म्हणजे असं की एक क्रॅबचं बेस्ट एक्झाम्पल आहे की क्रॅब मध्ये पण तसे हे जे पायाचा भाग असतो तो कसा असतो, फोल्डेड असतो। थोडक्यात काय आहे की एक तर त्यांचा भाग आहे किंवा पूर्ण बॉडी म्हणा। आता बघा त्या बॉडीला मध्ये पण हेड आणि थोरॅक्स असे 2 पार्ट दाखवलेत बघा, दिसतंय? म्हणजे हे सगळं त्यांची बॉडी आहे ती कशाने बनलेली आहे, तर असे थोडे थोडे पार्ट असे जॉईंट जॉईंट होत बनलेली आहे, कळतंय? म्हणजे these animals have jointed appendages. For best and first characteristics of the phylum Arthropoda. Second, planet Earth has highest number of animals from this phylum. म्हणजेच आपल्या पृथ्वीवर आता आपण 9 फायलम बघितले, समजते? 9 फायलम मध्ये हा अर्थ्रोपोडा हा आपल्या पृथ्वीवर सध्या खूप मोठ्या प्रमाणात आहे। म्हणजेच थोडक्यात काय आहे की ह्या फायलम मधले जे काही एनिमल्स आहेत ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या सध्या इथे पृथ्वीवर सर्वाइव्ह करतात। हेन्स दिस इज द लार्जेस्ट फायलम विथ हायली सक्सेसफुल एनिमल इन एनिमल किंगडम। हा क्वेश्चन तुम्हाला नेहमी 1 मार्काला येत असतो की विच फायलम हॅज द लार्जेस्ट इन द अर्थ, समजतंय? अर्थ्रोपोडा इज द लार्जेस्ट किंवा हायेस्ट नंबर ऑफ द एनिमल्स फ्रॉम द फायलम अर्थ्रोपोडा। ओके। Third characteristic, these animals are found in all types of habitat ranging from deepest ocean to the highest mountain. मग आता हा कुठे कुठे असतो, तर एक तर सगळ्यात महत्वाचा तो पाण्यामध्ये असतो। म्हणजे थोडक्यात ॲक्वॅटिक पण आहे, टेरेस्ट्रियल पण आहे। हा, म्हणजे थोडक्यात सांगायचं काय आहे की हा लार्ज क्वांटिटीमध्ये जेव्हा आपल्याला जो निसर्गामध्ये सापडतो, याचा अर्थ त्याची बॉडी सगळ्या बाजूंनी सर्वाइव्ह झालेली आहे, तो कुठेही वाढू शकतो। मग आता व्हरायटी आहेत की काही बर्ड्स, बटरफ्लायचं एक्झाम्पल आहे बघा, ते हवेमध्ये उडत असतात। त्यानंतर विंचू आहे, तो मातीमध्ये असतो। त्याच्यानंतर कॉकरोच आहे, तो जमिनीवर असा पडत असतो। हे सगळे, इवन क्रॅब आहे, क्रॅब कुठे असतो, पाण्यामध्ये असतो, कधी बिळामध्ये असतो, म्हणजे कुठेही ते राहू शकतात। म्हणूनच ते मोठ्या क्वांटिटीमध्ये या अर्थवर सर्वाइव्ह झालेले आहेत, समजलं? बॉडी ऑफ दीज एनिमल्स इज ट्रिप्लोप्लास्टिक। आता हा तर आपला आतापर्यंत आपण जे 5-6 फायलम बघत आलो त्याच्यामधलाच हा टॉपिक आहे तुमचा। ट्रिप्लोप्लास्टिक म्हणजे तिन्ही प्रकारचे, इंडोडर्मिक, एक्झोडर्मिक आणि मेसोडर्मिक, समजते? त्यानंतर इओकोलेमेट। आता इओकोलेमेटचा ऍक्च्युअली अर्थ असा आहे मुलांनो की त्याच्यामध्ये तुमच्या बॉडीमध्ये त्या एनिमलच्या बॉडीमध्ये लिक्विड असतं, लिक्विड ऍज अ
फ्लुइड. मोस्टली तुम्ही आता क्रॅबचं एक्झाम्पल घ्या किंवा कॉकरोचचं एक्झाम्पल घ्या, त्याला जर तुम्ही मारलं तर काय असतं, त्याचं लिक्विड दिसतं की नाही, म्हणजे त्याची बॉडी ही फ्लुइडी असते, म्हणजे थोडक्यात आतमध्ये त्याच्या सगळं लिक्विड असतं. बायोलॅटरली सिमेट्रिकल, ऑफकोर्स त्यांना जर तुम्ही कट करायचं म्हटलं तर तुम्हाला 2 इक्वल पार्ट्स त्यांचे मिळतात. आणि बॉडी इज सेगमेंटेड. ऑफकोर्स बॉडी कशी असणार आहे त्यांची, सेगमेंटेड आहे. त्यानंतर आहे फिफ्थ वन, चिटिनियस एक्झोस्केलेटन इज प्रेझेंट अराउंड द बॉडी. आता चिटिनियस म्हणजे काय, तर तुम्ही जर कधी बघितलं तर क्रॅबचं बेस्ट एक्झाम्पल आहे की तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला खडबडीत असा पृष्ठभाग दिसतो बघा, कधी हात लावून टच करून बघितलं असेल तर तुम्हाला त्याचं स्केलेटन कसं आहे ते जाणवतं. इव्हन कॉक्रोचचं जर कधी निरीक्षण केलं, जो तुम्हाला स्कॉर्पिओन दाखवलाय त्याचं जर कधी निरीक्षण केलं तर तुम्हाला त्यांची बॉडी अशी कडक असते. म्हणजे थोडक्यात असं सांगायचं आहे की कॅल्शियम कार्बोनेटचं जे लेअर असतं ना कडक कडक, तसा लेअर त्याच्यावर बनलेला असतो. म्हणजे थोडक्यात त्यांचं तर प्रोटेक्टिव्ह ऑर्गन आहे, कारण त्याच्या बॉडीचं प्रोटेक्शन करायला काहीतरी पाहिजे की नाही, म्हणून चिटिनियस एक्झोस्केलेटन इज प्रेझेंट अराउंड देअर बॉडी. 6 आहे, दीज अॅनिमल्स आर युनिसेक्स्युअल. ऑफकोर्स काय असणार आहे, एका प्रकारच्या अॅनिमल मध्ये एकच कुठला तरी त्यांचा रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असणार आहे. कळलं सगळ्यांना? आता एक्झाम्पल बरेच दिलेले आहेत बघा, क्रॅब, स्पायडर, स्कॉर्पिओन, मिलीपेडी, सेंटीपेडी, कॉकरोच, बटरफ्लाय, हनीबी. खूप सारे एक्झाम्पल आहेत, एकदा दोनदा वाचले तुमचे सगळे लक्षात राहतील. समजते? आणि विशेष करून क्रॅबला लक्षात ठेवा, स्कॉर्पिओनला लक्षात ठेवा, कॉकरोचला लक्षात ठेवा आणि बटरफ्लायला लक्षात ठेवा. कारण का, तर हे आपल्या तुमच्या नेहमीच्या माहितीतले आहेत आणि एकदा का एक्झाम्पल तुम्हाला येत असतील तर ऑफकोर्स तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स तुम्ही लगेच रिमाइंड करू शकता किंवा लगेच असं थोडस आठवल्यावर तुम्हाला ते सगळे आठवणार आहेत. आणि नेहमीप्रमाणेच एक कमीत कमी 5 कॅरेक्टरिस्टिक्स तुम्ही अगदी व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. आणि मोस्टली लक्षात ठेवताना कॉमन पार्ट काय आहे सगळ्या फायलम मध्ये तो बघायचा आणि तो जास्तीत जास्त लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. आता हे तुम्ही एवढे सगळे सेंटीपेड बघा कसा दाखवलाय, कारण बऱ्याच वेळेला आपल्याला तो सेंटीपेड दिसतो व असा राऊंड शेप मध्ये कुठेतरी दगडाच्या साईडला वगैरे कुठेतरी असतो तो. त्याला काय म्हणायचं ते आपल्याला माहिती नसतं, तर आता ते लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा आहे नेक्स्ट फायलम आपला फायलम मोलुस्का. आता मोलुस्का म्हणजे त्याचं मिनिंगच ऍक्च्युली आहे की सॉफ्ट बॉडी. बॉडी ऑफ दीज अॅनिमल्स इज सॉफ्ट अँड स्लिमी, म्हणजे एकदमच सॉफ्ट बॉडी असते. आता त्याच्या आतमध्ये बोन असतं, कधी कधी त्याच्या कव्हरिंगला बोन असतं, कारण बॉडीचं प्रोटेक्शन होणं इज द मोस्ट इम्पॉर्टंट. पण ती बॉडी कशी असेल, तर बॉडी सॉफ्ट आहे आणि मग त्या बॉडीला शेप येण्यासाठी किंवा प्रोटेक्शन करण्यासाठी त्याच्या इनर किंवा आउटर साइडला कुठेतरी थोडस हार्ड कव्हरिंग असणार आहे. ओके, दिस इज सेकंड लार्जेस्ट फायलम इन एनिमल किंगडम. बघा, फर्स्ट वन इज अर्थोपोडा अँड सेकंड वन इज मोलुस्का. दीज एनिमल्स आर aquatic or terrestrial. Also ह्या प्रकारचे अॅनिमल पण काय आहेत, एक तर पाण्यामध्ये पण सापडतात किंवा जमिनीवर पण ते वावरत असतात. आता कुठले आहेत ते आपल्याला समजतीलच बघा. मोस्ट ऑफ द अक्वॅटिक मोलस्का आर मरेन. मरेन याचा अर्थ काय, एक तर ते खाऱ्या पाण्यामध्ये आहेत, म्हणजे थोडक्यात सांगायचे समुद्रामध्ये आहेत. आणि बट फ्यू आर फ्रेश वॉटर ड्वेलर्स टू. आता फ्रेश वॉटर म्हणजे काय, मी तुम्हाला सांगितलं होतं, एक वाहतं गोडं पाणी असतं ना आपलं, त्या गोड्या पाण्यामध्ये. म्हणजे लक्षात ठेवायचं, काही प्राणी आहेत ते फक्त तुम्हाला समुद्रातच सापडतात, पण काही आहेत ते मात्र मरीन वॉटर ऍज वेल एज इन फ्रेश वॉटर. बॉडी ऑफ दिस अॅनिमल इज ट्रिप्लोब्लास्टिक, इकोलोमेट, नॉन सेगमेंटेड. बघा, यांची बॉडी नॉन सेगमेंटेड म्हणजे आर्थ्रोपोडापेक्षा एक वेगळं कॅरेक्टर यांच्यामध्ये काय आहे, तर नॉन सेगमेंटेड. बाकी ट्रिप्लोब्लास्टिक अँड इकोमलेट हे त्याचे कॅरेक्टरिस्टिक आहेत. तर मग नेहमी लक्षात ठेवताना काय करायचं, जो वेगळा भाग आहे की नाही त्याला थोडस अंडरलाईन करून ठेवा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा अंडरलाईन केलेला भाग आहे तो थोडासा या इतर फायलम पेक्षा वेगळा आहे. म्हणजेच याच्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवताना काय करणार आहात, बॉडी ऑफ दिस अॅनिमल इज ट्रिप्लोब्लास्टिक, इकोमोलेट, बट इट इज नॉन सेगमेंटेड अँड सॉफ्ट बॉडी. ओके, except like animals like snail, these body shows bilateral symmetry. आता ऑफकोर्स काय आहे,
एक कुठेतरी एक अपवाद म्हणून स्नेल आहे, पण बाकी सगळ्यांची बॉडी कशी असणार आहे, बायलॅटरल. त्यामुळे कॉमन कॅरेक्टर झालं त्याचं बायलॅटरल बॉडी. ओके. आता स्नेल तर तुम्ही सगळ्यांनी बघितलेली आहे. ती इतकी सॉफ्ट आहे की तिला म्हणजे हेच नाहीये काय असा काय म्हणायचं त्याला, प्रोटेक्शन असं शेल सोडून काहीच नाहीये. त्यामुळे त्याला सिमेट्री दाखवताना त्याची एक रेडियल सिमेट्री येणार आहे. ओके. दिस बॉडी इज डिवायडेड इंटू 3 डिव्हिजन लाईक हेड, फूट अँड विस्कर्सल मास. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे विस्कर्सल मास म्हणजे काय, तर त्यांचं ते इंटरनल स्ट्रक्चर जे आहे ते कसं असणार आहे त्याचं, म्हणजे ज्याची जी नर्वस सिस्टीम आहे ती कुठे असणार आहे, त्याची त्या विस्कर्सल भागामध्ये असणार आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं आहे, इंटेस्टाइनल सारखा जो पार्ट असतो की नाही त्याच्यामध्ये. आता एक तुम्हाला ऑक्टोपसचं चित्र दाखवलंय बघा, म्हणजे त्याचे जे आहेत त्याला टेंटॅकल म्हणून नाव दिलेलं आहे. म्हणजे बॉडी कम्प्लीट त्याची एक वेगळी आहे, समजते. मग आता ह्या वेगळ्या बॉडीमध्ये वेगळा तो जो पार्ट आहे त्याला त्यांनी नाव दिलेलं आहे की विस्कर्सल बॉडी. समजलं सगळ्यांना? हा. एक काही ठराविक शब्द आहेत की ते तुम्ही समजूनच घ्यायचे आहेत. विस्कर्सल मास इज कवर्ड विथ द मॅन्टल. आता मॅन्टल म्हणजे काय, तर थोडक्यात त्या बॉडीला जर सॉफ्ट बॉडी असेल तरी त्याला हार्ड टफ काहीतरी पाहिजे की नाही, म्हणून ते टफ एक त्याच्या भोवती एक आवरण असतं. कधीतरी तुम्ही ह्या फिशला बघितलं असेल तर ते असं फार असं कडक किंवा स्टीप दिसतं. म्हणजे थोडक्यात सांगायचंय, जरी ते सॉफ्ट बॉडी म्हटलं तरी त्याचं प्रोटेक्शन करण्यासाठी त्याचा वरचा स्काल्प जो आहे तो थोडासा हार्ड असतो. ओके. Visceral mass is covered with the mantle. This mantle secretes a hard and calcareous shell. आता कॅल्केरियस म्हणजे काय, थोडस असं म्हणजे कॅल्शियम कार्बोनेटचं एक त्याच्यावर काय असं सिक्रिशन होत असतं. म्हणजे थोडक्यात सांगायचंय त्याच्यातनं काहीतरी असं एक असं कडक पदार्थ सिक्रिट होत असतो आणि त्यामुळे तिथे त्याला एक कडकपणा आलेला असतो. म्हणजे थोडक्यात ती बॉडी थोडीशी स्टेप झालेली असते. आता ऑक्टोपस हा फिश जो आहे ना, तो तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल कदाचित, तो खाल्ला जातो. मग आपण खातो किंवा त्याला कट करतो तेव्हा जर तुम्ही त्याचं जर नीट निरीक्षण केलं तर त्या बॉडीच्या आतमध्ये तुम्हाला एक असा पातळसा कॅल्शियम कार्बोनेटचा एक असा पातळ लेअर येताना दिसतो आणि तो बाहेर काढतो आपण, समजते. नाही जर प्रॅक्टिकली एक्सपिरियन्स असेल तुम्हाला तर हे मी काय सांगते हे लगेच तुम्हाला समजत असेल. आणि दुसरं तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं आहे म्हणजे थोडक्यात शंख आणि शिंपलं, हे तर तुम्ही सगळेजण बघताच. त्यामुळे त्याच्यावर कसं वरती कॅप असते ती किती हार्ड असते आणि ती कशी असते हे सगळं तुम्ही बघितलेलं असणार आहे. त्यामुळे तुम्हाला इमिजिएट ते सगळं समजतंय. विस्कर्सल मास इज कवर्ड विथ द मेंटल. म्हणजे थोडक्यात आहे त्यांची बॉडीच्या वरती जे कव्हर असतं ते थोडस हार्ड असतं. दिस मेंटल सिक्रेट्स द हार्ड calcareous shell. This shell may be external or internal or even absent in some cases. बघा, काही वेळेला ते इंटरनल असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला ऑक्टोपसचं देते की त्या ऑक्टोपसच्या बॉडीच्या आतमध्ये तो शेल असतो. म्हणजे तो पातळ लेअर मी जो तुम्हाला सांगितला तो बॉडीच्या आतमध्ये असतो. आणि हे बिहाव घेतलं तुम्ही, म्हणजे शंख घेतलात, शिंपलं घेतलं, तर त्या दोन शिंपल्यांच्या मध्ये ते तुमचं बॉडी सॉफ्ट बॉडी मिळते तुम्हाला. आणि स्नेलचं एक्झाम्पल बघितलं तर स्नेल काय करते, त्याचं जे कव्हर आहे त्याच्या आतमध्ये स्वतःला घेत असते, म्हणजे ते पण एक्सटर्नल झालं. ओके. कधीतरी ह्या असल्या प्राण्यांना थोडस टच करून बघा ते कसे म्हणजे बिहेव करत असतात. एरवी ते सगळी स्नेल अशी मस्त चालत असते, पण जर आपण तिला टच केलं तर ती लगेच तिची बॉडी त्या शेलमध्ये घेत असते, समजते. दीज अॅनिमल्स आर युनिसेक्स्युअल. आता एक्झाम्पल त्याचे तिन्हीच्या तिन्ही तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. आता त्यानंतरचा आहे आपला फायलम इकायनोडर्माटा. आता हा फायलम इकायनोडर्माटा काय असतो बघा. फायलम इकायनोडर्माटा म्हणजेच मरीन इनव्हर्टिब्रेट. म्हणजे थोडक्यात सांगायचे, हा तुम्हाला सापडणारा जो प्राणी असणार आहे तो सगळेच्या सगळे कुठे असणार आहे, समुद्रामध्ये असणार आहे. कॅल्केरियस स्पाइन्स आर प्रेझेंट ऑन द बॉडी फॉर these animals. त्यांच्या बॉडीवर एक तर पहिले सगळ्यात महत्वाचं म्हणजे थोडंसं प्रोटेक्शन म्हणून प्रत्येक अॅनिमलच्या बॉडीवर थोडंसं एक कव्हर असतं. मग काहींचं शेलच्या याच्यात नसणार आहे, काहींचं स्काल्प मधनं असणार आहे, तर काहींचं स्पाइन्स थ्रू असणार आहे. स्वतःची बॉडी प्रोटेक्ट करणं हे त्या प्राण्याचं पहिलं कॅरेक्टरिस्टिक आहे.
हेन्स दे आर कॉल्ड एज द इकायनोडर्म्स. समजलं सगळ्यांना? दीज एनिमल्स आर फाउंड ओनली इन ओशन. बघा, फक्त मरीन वॉटर मध्ये ते सापडत असतात. म्हणजेच थोडक्यात सांगायचं आहे, समुद्रामध्येच ते सापडत असतात. आता आपण कधीतरी सीशोरला गेलो तर आपण सगळं हे शोधत असतो आणि कधीतरी चुकून आपल्या नजरेला लाटेबरोबर येणारा स्टारफिश नजरेला पडतो. आता हे बाकीचे दोन प्राणी आहेत ज्याला सी कुकुंबर आणि सी अर्चिन म्हटलंय. हे मोस्टली आपल्याला दिसत नाहीत किंवा आपल्याला ओळखता येत नाही. पण हा स्टारफिश जो आहे, तर आतापर्यंत समजा बघितला असेल तर वेल अँड गुड, पण नसेल बघितला तर जेव्हा जेव्हा समुद्र किनाऱ्यावर जा तेव्हा तेव्हा त्याला बघण्याचा प्रयत्न करा. मग त्या बॉडीला जर तुम्ही टच करण्याचा प्रयत्न केला तर ती कशी बिहेव करते, कसा रिस्पॉन्स देते तेही तुम्हाला कळेल. ओके. नंबर 3, their body is triploplastic, eucolemate and it is radially symmetrical. बघा, यांची बॉडी रेडियली सिमेट्रिकल आहे. म्हणजेच पहिलं कॅरेक्टरिस्टिक ट्रिप्लोप्लास्टिक आणि इकोमलेट हे कॉमन झालं. आतापर्यंत आपण 3 शिकलोत बघा. पहिलं हे अर्थ्रोपोडा, त्यानंतर आपलं मोलुस्का आणि आता आलो पण इकायनोडर्माटा. म्हणजे थोडक्यात सांगायचं एक कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला कॉमन मिळालं. आता काहींमध्ये बायलॅटरल सिमेट्री होती, काहीमध्ये रॅडियल सिमेट्री आहे आणि काही आपले आहे. आता सिमेट्रिकल इन अडल्ट स्टेज बघा कधी आहे, तर जेव्हा त्यांचे पूर्ण वाढ झालेली असते, पूर्ण फुल्ली मॅच्युअर्ड असतात, तेव्हा त्यांची बॉडी रॅडियल सिमेट्री शो करत असते. ओके. हवेवर दे शो बायलॅटरल सिमेट्री इन लार्वल स्टेज. म्हणजे छोटे असताना काही स्टेजेस असतात की एक अळी असते, एक म्हणजे थोडक्यात सांगायचं आहे अडल्ट म्हणजे पूर्ण वाढ झालेला आणि लार्वल स्टेज म्हणजे इनकम्प्लीट किंवा छोटं. मग त्या लार्वल स्टेज मध्ये त्याच्याकडे बायलॅटरल सिमेट्री असते, पण जेव्हा तो कम्प्लीट डेव्हलप होतो अॅनिमल, अडल्ट बनतो, तेव्हा तो मात्र रेडियल सिमेट्री शो करतो. दे परफॉर्म लोकोमोशन विथ द हेल्प ऑफ द ट्यूब फीट. आता त्यांना स्वतःला मुवमेंट करायची आहे, ते काय एका जागेवर नाहीये, समजतंय? तर मग लोकोमोशन ऑर्गन म्हणून ते कशाचा वापर करतात, तर त्यांचे जे पाय असतात छोटे छोटे असतात, त्याला नाव दिलेलं आहे ट्यूब फीट. ट्यूब फीट आर ऑल्सो युजफुल फॉर द कॅप्चरिंग द प्रे. म्हणजे ट्यूब फीटचा त्याचा डबल उपयोग आहे बघा. एक तर त्यांना थोडीशी कुठेतरी मुवमेंट करायची असते म्हणून ते करत असतात, आणि दुसरं आहे त्याचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रे, त्यांचं खाद्य भक्ष्य त्यांचं जे आहे ते कॅप्चर करण्यासाठी त्याचा वापर करत असतात. समजलं? सम ॲनिमल्स आर सेडेंटरी. बघा, काही आहेत ते लोकोमोटरी ऑर्गन म्हणून ट्यूब फीटचा उपयोग करत असतात, पण काही ऑर्गन मला म्हणजे ॲनिमल्सला लोकोमोटरी ऑर्गन नसतात. लोकोमोटरी ऑर्गन्स आर ऍबसेंट इन दिस टाईप. सो सम ॲनिमल्स आर सेडेंटरी. म्हणजेच काय आहेत ते एका जागेवर असतात, जास्त मुवमेंट करत नाही. त्यांच्या जागेवर कोणी आलं भक्ष्य तरच ते त्याला पकडतात आणि खात असतात, पण खाण्यासाठी किंवा मुवमेंट करण्यासाठी ते कुठेही कशाचाही कुठल्याही ऑर्गनचा त्यांच्याकडे डेव्हलपमेंट झालेली नसते किंवा स्पेसिफिक ऑर्गन त्यांच्याकडे प्रेझेंट नाहीये. दे हॅव स्केलेटन मेड अप ऑफ कॅल्केरियस स्पाइन्स और ऑसिलर प्लेट्स. म्हणजे थोडक्यात काय आहे की त्यांच्याकडे पण स्केलेटन आहे, मग तो कुठल्या टाईपचा आहे, तर असाच खरबरीत आहे. म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट मी तुम्हाला का सांगते, तर ते कॅल्शियम कार्बोनेट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तो एक कडक पदार्थ आहे. मग त्या तसं त्यांच्या बॉडीचं कव्हरिंग असतं, म्हणजे थोडक्यात त्यांच्या आतमध्ये त्या प्रकारचं स्केलेटन बनलेलं असतं, आणि ऑफकोर्स त्यामुळे त्यांची बॉडी काय असते, थोडीशी सेफ असते आणि थोडीशी शेप मध्ये पण असते. तुम्ही जर कधी स्टारफिश बघितला तर तुम्हाला कळेल, तो दिसायला जरी सॉफ्ट दिसत असला तरी त्याचं कव्हरिंग मात्र हार्ड असतं. तुम्हाला अप्पर साइड दाखवली आहे बघा, तेवढं कव्हरिंग त्याचं हार्ड आहे. पुढे, दीज एनिमल्स हॅव गुड एबिलिटी ऑफ रिजनरेशन. त्यांच्याकडे व्हेरी गुड एबिलिटी आहे रिजनरेशनची. दीज एनिमल्स आर मोस्टली युनिसेक्सुअल. हा युनिसेक्सुअल सगळ्यांमध्ये कॉमन असणारा कॅरेक्टरिस्टिक आहे बघा. त्यामुळे कॅरेक्टरिस्टिक जेव्हा जेव्हा लिहाल तेव्हा जे कॉमनली आहेत त्यांना कुठेतरी लेफ्ट साइडला स्टार करून ठेवत चला, म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जातं. समजलं? आणि एक्झाम्पल याच्या मात्र तुम्हाला 3च दिलेले आहेत, स्टारफिश, सी अर्चिन आणि सी कुकुंबर. हा ब्रिटल जो आहे तो तुमच्या लक्षात येणार नाही, त्यामुळे ब्रिटल स्टारला लक्षात पण ठेवू नका. 3 एक्झाम्पल बेस्ट एक्झाम्पल आहेत, सी अर्चिन, सी कुकुंबर आणि स्टारफिश.
आता त्याच्यानंतरचं आहे फायलम इकायनोडर्माटा. आता हेमिकॉर्डेटा. आता हेमिकॉर्डेटा याच्यामध्ये तुम्हाला अॅनिमल कसा दाखवलाय बघा. मग आता त्या अॅनिमल कडे बघूनच तुम्हाला त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत ते समजतात. पहिलं बघा, बॉडी ऑफ दिस अॅनिमल इज डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. म्हणजे हा लॉंग आहे, सिलेंड्रिकल आहे आणि त्याची बॉडी कशी आहे, 3 पार्ट मध्ये डिवाइड झाली. मग आता हे 3 पार्ट कुठले, तर फर्स्ट वन इज प्रोबायसिस, सेकंड वन इज कॉलर अँड थर्ड वन इज ट्रंक. आता प्रोबायसिस कशाला म्हणायचं, कॉलर कशाला म्हणायचं आणि ट्रंक कशाला म्हणायचं. तर डायग्राम कडे नीट बघा, राईट साईडला आपल्याला डायग्राम दिलेली आहे. प्रोबायसिस म्हणजे त्याचा माउथ पार्ट, की जो सक करण्यासारखा, सोंडेसारखा आहे. काय करतोय तो, खेचून घेतो किंवा सक करतो. आणि त्याच्या नंतरचा पार्ट आहे ज्याला कॉलर नाव दिलेलं आहे. आपण कसं आपली डोकं म्हणजे हेड, थोरॅक्स आणि ॲब्डोमेन असं आपला बॉडी 3 पार्ट मध्ये डिवाइड आहे. तसं त्यांचं प्रोबायसिस, कॉलर आणि ट्रंक अशी 3 पार्ट मध्ये त्यांची बॉडी डिवायडेड आहे. त्यानंतरचा ट्रंक म्हणजे हा मागचा खूप मोठा पार्ट असतो. त्यानंतर नोटोकॉर्ड इज प्रेझेंट इन द प्रोबायसिस रिजन ओनली. बघा, जो प्रोबायसिस रिजन आहे, जो पहिला फर्स्ट पार्ट, त्याच्यामध्येच फक्त नोटोकॉर्ड असते. म्हणजेच बाकीचा लांब जो पार्ट आहे त्याच्यामध्ये नोटोकॉर्ड नाहीये. हेन्स दे आर कॉल्ड ॲज हेमिकॉर्डेट्स. त्याच्यानंतरचं आहे, these animals are also called as acornworms. It looks like worm. लॉंग सिलेंड्रिकल बॉडी आहे म्हणून त्याला एक तर दुसरं नाव काय दिलेलं आहे त्याने, acornworm. तुम्हाला असा पण क्वेश्चन येतो की वाय द हेमिकॉर्डेटा कॉल्ड ॲज या ऑर नोन ॲज acornworm. मग त्याच्यासाठी तुम्हाला हे रिझन देणं गरजेचं आहे की when their body is divided into 3 parts and their notochord is present only in proboscis. Therefore, they are known as acornworm. These are marine animals live in burrows and sand. आता हे कुठे असणार, ऑफकोर्स हे समुद्रामध्ये सापडतात, खाऱ्या पाण्यामध्ये सापडतात. आणि ते कुठे असणार, तर समुद्र किनाऱ्यावर जी वाळू असते की नाही, त्या वाळूमध्ये बऱ्याच वेळेला होल पडलेले असतात बघा. आणि आपण शोधण्याचा प्रयत्न करतो की हे होल कोणाचे आहेत, त्याच्यातनं कोणते अॅनिमल्स येत असतील बाहेर किंवा हे कोणी केलंय. तर हे अॅनिमल्स जे आहेत हे काय करतात, त्या वाळूमध्ये आतमध्ये स्वतः बीळ करून आतमध्ये राहत असतात. आणि जेव्हा जेव्हा त्यांना काही गरज लागत असेल फूडची किंवा कशाची, त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे ते जेव्हा तिथे कोणी नसेल समुद्र किनाऱ्यावर, तेव्हा ते बाहेर येऊन स्वतःच जे फूड आहे ते मिळवत असणार आहेत. दे हॅव 1 to many pharyngeal gill slits. आता ऑफकोर्स त्यांना गिल स्लिट पाहिजेत, कारण रेस्पिरेशन कुठल्या ऑर्गन थ्रू करणार ते. रेस्पिरेशन साठी त्यांना फॅरेंजियल गिल्स हे असतातच असतात. दे आर युनिसेक्स्युअल और सम मे बी हर्मॅफ्रोडाइट. बघा, त्यांच्यामध्ये मात्र तुम्हाला फिक्स असं नाहीये. काही आहेत ते युनिसेक्स्युअल आहेत, पण काही अॅनिमल जे आहेत त्यांच्यामध्ये मात्र एकाच अॅनिमल मध्ये तुम्हाला दोन्ही टाईपचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन प्रेझेंट असलेले बघायला मिळत आहेत. ओके. आता ह्याच्यामध्ये जे येल्लो मध्ये दिलंय ना, ते मोस्ट इम्पॉर्टंट आहे. का सांगते बघा, थ्रू द व्ह्यू पॉइंट ऑफ द इव्हॉल्युशन, Melanogaster is the considered as connecting link between non-chordates and chordates. बघा, हा जो तुम्हाला दिलेला आहे की नाही अॅनिमल बॅलानोगॉसिस, इथे बघा तुम्हाला त्याचं कॉलर आणि ट्रंक ह्याच्यामध्ये एक पार्ट दाखवलाय बघा. मग हे जे त्याचं पार्ट आहे त्याच्यामध्ये जे कॅरेक्टरिस्टिक शो केले जातात ते एकतर कॉर्डेटा आणि नॉन कॉर्डेटा या दोन्ही फायलमशी रिलेटेड आहेत. त्यामुळे ऑफकोर्स तो काय करतोय, त्या फायलमला कनेक्ट करतोय. म्हणजे अर्धे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते कॉर्डेट साठी आहेत आणि अर्धे नॉन कॉर्डेट साठी आहेत. म्हणून त्याला कदाचित असं पण म्हटलं जातं, इट इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन कॉर्डेट्स अँड नॉन कॉर्डेट्स. एखादं एका मार्कासाठी तुम्हाला टेस्ट करण्यासाठी असे प्रश्न तुम्हाला विचारले जात असतात. त्यामुळे कधीतरी हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या पण वाचत चला, म्हणजे तुम्हाला 1 मार्क सहज मिळून जातो. These animals shows the character of both the groups. That both groups means chordates and non-chordate group. Then मोस्ट इम्पॉर्टंट फायलम, लास्ट वन कॉर्डेट्स. म्हणजे आतापर्यंत आपण जे फायलम बघत आलो ते फायलम सगळे आपण बघितले, त्याच्यामध्ये फक्त त्यांचे फायलम आणि त्यांचे एक्झाम्पल एवढंच होतं.
पण आता हा जो कॉर्डेटा फायलम आहे तो फायलम अगेन divided into subphylum and again subphylum divided into subclasses. So this is the most important phylum of our animal kingdom. These animals have supporting notochords in their body. All chordates are included in the same phylum. The phylum chordates are classified into 3 subphylum. Following are the important characteristics of the phylum. आता लक्षात ठेवा, हे फायलमचा अभ्यास करताना पहिल्यांदा ह्या कॉर्डेट्सचे तुम्हाला 4 मेन कॅरेक्टरिस्टिक दिले. कोणाचे आहेत? हे फायलम कॉर्डेटाचे दिलेले आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्ही वन बाय वन काय करणार आहात? सब फायलम शिकणार आहात आणि त्या सब फायलमचे पण तुम्हाला स्पेसिफिक कॅरेक्टर दिलेले आहेत. त्यामुळे ह्याचा अभ्यास करताना खूप डीप आणि कॉन्सन्ट्रेट होऊन करायचा आहे. आणि एकदा वाचून हे समजणार नाहीये, कारण आतापर्यंतचे फायलम तुम्हाला फक्त 4 कॅरेक्टर्स आणि 1 एक्झाम्पल किंवा 2 एक्झाम्पल एवढंच लक्षात ठेवायचं होतं. पण ह्या फायलम कॉर्डेटावर तुम्हाला खूप क्वेश्चन विचारले जातात, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला सब फायलम, क्लास, त्यांचे एक्झाम्पल्स असं भरपूर आहे. त्यामुळे ह्याचा एकट्याचा स्टडी तुमच्यासाठी खूप असणार आहे. तर मेन कॅरेक्टरिस्टिक ऑफ द कॉर्डेटा. आता कॉर्डेटामध्ये काय सांगितलंय बघा, नोटोकॉर्ड इज प्रेझेंट इन द बॉडी ड्युरिंग द ऍटलिस्ट एनी डेव्हलपमेंट स्टेज. म्हणजे त्याच्या ज्या काही स्टेज आहेत डेव्हलपमेंटच्या, त्या प्रत्येक स्टेपमध्ये नसेल तरी कमीत कमी एका स्टेजमध्ये त्यांचं काय असणार आहे? नोटोकॉर्ड प्रेझेंट असणार आहे. ओके. सेकंड आहे फॅरेंजियल गिल स्लिट्स आर प्रेझेंट इन द बॉडी ड्युरिंग ऍटलिस्ट एनी वन डेव्हलपमेंट स्टेज. म्हणजेच ज्याप्रमाणे नोटोकॉर्ड कुठल्या तरी एका डेव्हलपमेंट स्टेजला प्रेझेंट असते, त्याप्रमाणे फॅरेंजियल गिल्स आहेत ते पण मिनिमम कुठल्या तरी एका डेव्हलपमेंट स्टेजमध्ये त्याच्याकडे प्रेझेंट असतातच असतात. सिंगल tubular spinal cord is present on dorsal side of the body. याच्यामध्ये काय असतं? जी ट्युब्युलर स्पायनल कॉर्ड आहे मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि ती काय आहे? डॉर्सल साइडला आहे, म्हणजे पाठीकडच्या बाजूला प्रेझेंट असते. आणि हार्ट इज प्रेझेंट ऑन द वेंट्रल साइड ऑफ द बॉडी. तेवढं एक लगेच लक्षात ठेवायचं, कम्पेअर करायचं. स्पायनल कॉर्ड कुठल्या साइडला आहे? डॉर्सल साइडला आहे. हार्ट कुठल्या साइडला आहे? वेंट्रल साइडला आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचंय, पाठीकडच्या बाजूला तुमचं स्पायनल कॉर्ड असतं आणि पोटाकडच्या बाजूला हार्ट असतं. राहील लक्षात? 4च्या 4 कॅरेक्टरिस्टिक तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत, कारण 1-2 मार्कांसाठी तुम्हाला फायलम कॉर्डेटाचे कॅरेक्टरिस्टिक विचारले जाऊ शकतात. आता सब फायलम ऑफ द कॉर्डेटा, त्यातला फर्स्ट आहे सब फायलम युरेकॉर्डेटा. आता नावं कशी दिलेली आहेत, त्या नावांप्रमाणे त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत बघा. युरेकॉर्डेटा दीज आर मरीन एनिमल्स. म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल ते सगळेच्या सगळे कुठे सापडतात? समुद्रामध्ये सापडतात. देअर बॉडी इज कवर्ड बाय स्किन लाईक टेस्ट ऑर ट्युनिक. म्हणजेच त्यांची बॉडी कशी असते? थोडक्यात सांगायचंय, कवर्ड असते. आता एक दिलाय बघा तुम्हाला. आता हे आपल्याला बघायला पण मिळत नसतात. कधीतरी तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला तो अॅनिमल बघायला मिळेल, पण त्यांची बॉडी अशी एकदम मोलस्काचे अॅनिमल जसे असतात ना, तशी बॉडी असते. पण मात्र ती टफ कव्हरने बनलेली असते. म्हणजे थोडक्यात सांगायचंय, समुद्रामध्ये जेव्हा ते सर्वाइव्ह होत असतात तेव्हा त्यांचं प्रोटेक्शन होण्यासाठी त्यांना बॉडी जी टफ असतेच असते. लार्वा ऑफ दीज एनिमल्स आर फ्रीली स्विमिंग अँड नोटोकॉर्ड इज प्रेझेंट. म्हणजेच आता ह्या एनिमलच्या लार्वा स्टेजमध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट असते. मिनिमम ऍटलिस्ट 1 स्टेजमध्ये त्यांनी सांगितले की नाही. मेन कॅरेक्टरिस्टिक काय आहे कॉर्डेचं? असं की कुठल्या तरी एका स्टेजमध्ये त्यांच्याकडे असणार आहे. मग आता हे जे युरेकॉर्डेटा टाईप्स ऑफ फायलम मधले जे अॅनिमल्स आहेत, त्यांच्यामध्ये लार्वा स्टेजला त्यांच्याकडे नोटोकॉर्ड प्रेझेंट असते. आणि ती कुठे प्रेझेंट असते? इन ओनली टेल रिजन. म्हणजेच फक्त त्यांचा जो लास्ट वाला जो पार्ट असतो त्याच्यामध्ये ती प्रेझेंट असते. हेन्स दे आर कॉल्ड ॲज युरेकॉर्डेटा. अगदी तुम्हाला वाय दे आर इन्क्लुडेड इन फायलम युरेकॉर्डेटा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि त्या एका मार्काच्या प्रश्नासाठी तुम्हाला हे एक कॅरेक्टरिस्टिक फक्त सांगायचं आहे की लार्वा ऑफ दिस एनिमल्स आर फ्रीली स्विमिंग and notochord is present only in tail region of the larva. Hence, they are called as Urochordata. Larva metamorphose
into adults after settling down at the bottom of the sea. आता तुम्हाला हे कुठेच सापडत नाहीत बघा, कधी लाटे बरोबर पण पाण्याच्या बाहेर किंवा समुद्राच्या बाहेर येत नाहीत. याचा अर्थ ते कुठे असतात? डीप समुद्रामध्ये असतात. त्यामुळे पाण्यावर येत नाहीत आणि पाण्याबरोबर ते वाहून पण बाहेर येताना तुम्हाला दिसत नाही. जर तुम्ही त्यांचं निरीक्षण केलं तर तुम्हाला ते खूप असं डीप स्कुबा डायव्हिंग वगैरे करतो की नाही आपण, तेव्हा जाऊन जर त्यांना बघायचं म्हटलं तर कुठेतरी ते पॉसिबल आहे की तुम्हाला ते दिसेल, पण तसं ते तुम्हाला सापडणार नाही किंवा तुम्हाला बघायलाही मिळत नाही. जनरली दीज अॅनिमल्स आर हर्मॅफ्रोडाइट. ऑफकोर्स त्यांच्या एकामध्येच दोन्ही प्रकारचं रिप्रोडक्शन प्रेझेंट असणार आहे. एक्झाम्पल्स त्याचे दिलेले आहेत, कार्डामिनिया, डोलोलियम आणि ओकोफ्ल्युरा. कुठले तरी एक लक्षात ठेवा तरी चालणार आहे. आता त्याच्यानंतरचा फायलम आहे तुमचा सब फायलम सिफॅलोकॉर्डेटा. बघा, युरेकॉर्डेटा, त्याच्यानंतरचा आहे सिफॅलोकॉर्डेटा. काय वर्ड मध्ये काय डिफरन्स आहे तो लक्षात ठेवा. आता ऑफकोर्स हा सिफॅलोकॉर्डेटा म्हणजे तुम्हाला एक फिश लाईक बॉडी दिसते बघा. मग आता ऑफकोर्स त्याचे जर कॅरेक्टर्स आहेत ते पण तुम्हाला तिथे मिळते जुळते असणार आहे. बघा, पहिलेच आहे दीज आर स्मॉल फिश लाईक मरीन अॅनिमल. म्हणजेच बॉडी स्ट्रक्चर काय आहे त्याचं? फिश लाईक आहे. सापडतो कुठे तो? समुद्रामध्ये. नोटोकॉर्ड इज प्रेझेंट थ्रू आउट द बॉडी. म्हणजे पूर्ण अख्खा डोक्यापासून शेपटीपर्यंत लांब अशी एक नोटोकॉर्ड त्यांच्यामध्ये प्रेझेंट असते. आणि फॅरिनेक्स इज व्हेरी लार्ज अँड कंटेन गिल स्लिप्स. दिलेलं आहे बघा खाली तुम्हाला डायग्राम मध्ये फॅरेंजियल गिल्स दिलंय. काय आहे? त्यांना रेस्पिरेशन साठी एक ऑर्गन लागतो आणि तो ऑर्गन आहे त्यांचा गिल्स. कारण ऑफकोर्स त्यांची बॉडी फिश सारखी आहे, त्यामुळे रेस्पिरेटरी ऑर्गन म्हणून त्यांच्याकडे फॅरेंजियल गिल्स आर प्रेझेंट इन देअर बॉडी. दीज अॅनिमल्स आर युनिसेक्स्युअल. बघा, म्हणजे युरेकॉर्डेटा मधला आणि कॉर्डेटा मध्ये हे सिफॅलोकॉर्डेटा म्हणतात. डिफरन्स काय आहे? युरेकॉर्डेटा मधले दोन्हीच्या दोन्ही काय दाखवत आहेत? हर्मॅफ्रोडाइट आहेत आणि हे मात्र युनिसेक्स्युअल आहे. समजलं सगळ्यांना? नेहमी कंपॅरिझन करून जर तुम्ही लक्षात ठेवायचा प्रयत्न केला तर तुम्ही खूप छान पैकी लक्षात ठेवाल. आता सिंपल एक तुम्हाला मेथड सांगते बघा, की सब फायलम आहेत ते असे मस्तपैकी एका फुलस्केप वर लिहा आणि फर्स्ट वन युरेकॉर्डेटा, सेकंड पार्ट तुमचा सिफॅलोकॉर्डेटा आणि थर्ड तुमचा हा आपला असणार आहे तो वर्टेब्रेटा किंवा त्याला नाव आहे क्रॅनिटा. तर हे असे समोरासमोर लिहायचे आणि त्यांच्यामध्ये जे काही कॉमन आहेत त्यांना स्टार करायचा, अनकॉमन आहेत त्यांना वेगळं लिहायचं. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायला फार इझी होणार आहे आणि मग कसाही क्वेश्चन आला त्याच्यावर तरी तुम्ही ते सहज अटेम्प्ट करणार आहात. ओके, आता याचंही एक्झाम्पल दिलेलं आहे बघा तुम्हाला, अँफिओक्झस. त्यानंतरचा आहे आपला फायलम वर्टेब्रेटा किंवा त्याचंच नाव आहे क्रॅनिटा. आता हा क्रॅनिटा का लक्षात ठेवायचा? तर कधीतरी चुकून तुम्हाला फसवण्यासाठी तुम्ही वर्टेब्रेटा म्हणून सगळं लक्षात ठेवलेलं असेल, पण जर का क्रॅनिटा वर्ड आला तर तुम्ही म्हणाल आम्ही हा कधीच वाचलेला नाही, कधीच अभ्यास केलेला नाही, हा कुठला तरी नवीन काही किंवा मिस्टेक काहीतरी आहे असं तुम्हाला वाटेल. म्हणून नेहमी पॅरलल वर्ड त्याला काही दिलेला असतो तोही लक्षात ठेवत चला. इन दिस अॅनिमल्स नोटोकॉर्ड इज रिप्लेस बाय वर्टेब्रल कॉलम. म्हणजेच आता हे वेल डेव्हलप झालेत थोडेसे, त्यामुळे त्यांच्यामध्ये नुसता नोटोकॉर्ड प्रेझेंट नाहीये, तर नोटोकॉर्ड काय केलेलं आहे? त्याची रिप्लेसमेंट झाली आहे. म्हणजे त्याची जागा कोणी घेतलेली आहे? वर्टेब्रल कॉलमने घेतली. म्हणूनच त्यांना नाव दिलेलं आहे वर्टेब्रेटा. कॉमन सेन्स आहे की त्याच्या नावामध्ये वर्टेब्रेटा आहे, देअरफॉर वर्टेब्रल कॉलम इज प्रेझेंट इन दिस animals. Second thing, in these animals head is well developed. ऑफकोर्स काय असणार आहे? त्यांचं जे डोकं आहे, वरचा पार्ट आहे तो त्यांचा वेल डेव्हलप झालेला आहे. ब्रेन इज प्रोटेक्टेड बाय क्रॅनियम. ऑफकोर्स जे हेड आहे त्याच्यामध्ये त्याचं ब्रेन असणार आहे आणि ब्रेन हा अतिशय सॉफ्ट पार्ट आहे, पण अख्ख्या बॉडीचं कंट्रोल त्या ब्रेन मध्ये असतं. त्यामुळे त्याचं प्रोटेक्शन करण्यासाठी त्याला प्रोटेक्टिव्ह काहीतरी कव्हरिंग असतं आणि त्या कव्हरिंगला नाव दिलेलं आहे क्रॅनियम. म्हणजेच आपण हाडाची पोकळी म्हणतो त्याला. हा, त्यानंतर आहे एक्झोस्केलेटन इज आयदर कार्टिलिनियस ऑर बोनी. आणि त्याचं आता तुम्ही फिशचं एक्झाम्पल घेतलं
किंवा आपलं एक्झाम्पल घेतलं किंवा स्नेकचं कसलं एक्झाम्पल घेतलं तरी तुम्हाला लक्षात येईल की इंडोस्केलेटन त्यांना आहे, कारण वर्टेब्रल कॉलम आहे आपल्याकडे. आपलं जसं आतमध्ये स्केलेटन, आपली बॉडी कशी म्हणजे बॉडी स्केलेटन आपलं तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल प्रॅक्टिकल लॅबमध्ये. तर तशा प्रकारचं सगळ्या ह्या वर्टेब्रेट्स मध्ये असणाऱ्या अॅनिमलचं बॉडी स्केलेटन असतं आणि ते आतमध्ये असतं, कारण वरून आपला बॉडी कव्हरिंग आहे, स्किन आहे आपल्या बॉडीला, मसल्स आहेत आपल्या बॉडीवर. म्हणजेच हे सगळं स्केलेटन आहे ते आपल्या बॉडीच्या आतमध्ये आहे, म्हणून त्याला नाव दिलेलं आहे इंडोस्केलेटन. इंडोस्केलेटन इज आयदर कार्टिलेजियस ऑर बोनी. फिश मध्ये बघितलं तर छोटे छोटे त्याचे बोन असतात, म्हणून त्यांना म्हणायचं बोनी किंवा कार्टिलेजियस. सम कॉर्डेट्स आर जॉलेस. बघा आता ह्याच्यामध्ये हे वेल डेव्हलप अॅनिमल मध्ये येत आहेत, पण काहींमध्ये मात्र जॉ इज नॉट प्रेझेंट, दॅट मीन्स इट इज ऍबसेंट. अँड वेअर एज सम अॅनिमल्स आर विथ जॉ. आता त्याच्यामध्ये तुम्हाला दोन दिलेले आहेत, ऍग्नाथा इज जॉलेस अँड गॅथोस्टोमाटा इज विथ जॉ. ही नुसती नावं आहेत की तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे, म्हणजे कोण जॉलेस आहे आणि कोण विथ जॉ आहे. जॉ म्हणजे आपला जबडा, आपण जो म्हणतो की ना, आपण आपल्याला स्वतःला जो आहे बघा, आपण ज्याच्याने बोलतोय, मुवमेंट होत असते आपली, तो पार्ट. आता सब फायलम वर्टेब्रेटा इज डिवायडेड इंटू 6 क्लासेस. बघा लक्षात घ्या, आता लास्ट आपण जो सब फायलम शिकलो तो आहे आपला सब फायलम वर्टेब्रेटा, समजतंय? म्हणजे कॉर्डेटाचा हा लास्ट फायलम. आता तो मात्र 6 क्लासेस मध्ये डिवाइड झालाय, म्हणजे हा पुन्हा खूप मोठा एक सब फायलम आहे. आता त्याच्यामध्ये जे 6 क्लासेस आहेत ते कोणते कोणते आहेत बघा. पहिला आहे सायक्लोस्टोमाटा, दुसरा आहे पीसीज, तिसरा आहे एम्फिबिया, चौथा आहे रेप्टिलिया आणि पाचवा आहे एव्स आणि लास्ट आहे तो मॅमल, की ज्याच्यामध्ये आपण येत असतो. आता ह्यांचे कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला असणार आहेत सगळे, आणि हे मात्र जसे तुम्ही आता आतापर्यंत जसे फायलम बघत आलात की नाही प्रत्येक, आणि त्या फायलमला स्पेसिफिक कॅरेक्टर आणि एक एक्झाम्पल, असे हे तुम्हाला एक स्पेसिफिक क्लास आणि त्याचं एक एक्झाम्पल असं असणार आहे. आता पहिला क्लास आहे तुमचा सायक्लोस्टोमाटा. ऑफकोर्स बॉडी कशी आहे बघा, एक अशी लॉंग सिलेंड्रिकल बॉडी आहे आणि त्या बॉडीमध्ये त्याला सकर दाखवले, म्हणजेच थोडक्यात काय आहे, देर इज नो जॉ, जॉ इज ऍबसेंट. बघा, दीज अॅनिमल्स हॅव जॉलेस, समजलं? म्हणजेच त्याला असं आपल्यासाठी आपल्यासारखं उघडझाप करण्यासारखा जॉ नाहीये, पण मात्र त्याचं फूड तर त्याला घ्यायचं आहे, मग त्याच्या बॉडीचं स्ट्रक्चर किंवा त्याच्या हेडचं स्ट्रक्चर कसं असणार आहे, सकर स्ट्रक्चर. ते काय करणार आहे, सगळं सक करणार आहे, समजते? देअर स्किन इज सॉफ्ट अँड विदाउट एनी स्केल, त्याच्या स्किनवर कुठल्याही प्रकारचं स्केल नाहीये, समजलं? म्हणजे त्याला एक फिश सारखं त्याचं स्ट्रक्चर दिसतंय बघा, बॉडी आहे, गिल स्लेट आहे, आईज आहेत आणि माउथ ही स्टकर आहे आणि एक खाली टेल पण तुम्हाला दाखवली, पण मात्र बॉडी त्याची एकदम कशी आहे, सॉफ्ट आहे, विदाउट स्केल्स. स्केल्स म्हणजे खवलं म्हटली जातात. पेअर अपेंडेजेस आर ऍबसेंट, म्हणजेच त्याच्यामध्ये जे अपेंडेजेस पाहिजेत ते जे असतात कॉर्डेटामध्ये, ते मात्र ह्याच्यामध्ये ऍबसेंट आहेत. म्हणजे अपेंडेजेस हा एक त्याचा एक कॅरेक्टरिस्टिक झाला, पण तो ह्याच्यामध्ये ऍबसेंट आहे. इंडोस्केलेटन इज कार्टिलिनियस, म्हणजेच याच्या आतमध्ये इंडोस्केलेटन आहे, पण ते किती असणार आहे, फार नाजूक किंवा छोटं छोटस असणार आहे. मोस्ट ऑफ द अॅनिमल्स आर इक्टोपॅरासाइट्स. ऑफकोर्स बघा त्यांच्या बॉडीचं स्ट्रक्चर हे सकर टाईप आहे, म्हणजेच काय करणार आहे, ते रेडी मटेरियल फक्त सक करायचं काम करतात, म्हणून त्याला इक्टोपॅरासाइट म्हणतात. मागच्या वेळी मी तुम्हाला लिचीचं ॲनालिडामध्ये मी लिचीचं एक्झाम्पल दिलं होतं बघा, समजतंय? म्हणजे ते लिची जसं इक्टोपॅरासाइट आहे तसंच हे पण इक्टोपॅरासाइट आहे. ते फक्त काय करतं, फूड सक करण्याचं काम करतं, रेडी मटेरियल सक करण्याचं काम करतं. एक्झाम्पल त्यात दिलेलं आहे पेट्रोमायझॉन. आता त्याच्यानंतरचं आहे पीसीज. ऑफकोर्स पीसीज म्हणजे जलचर प्राणी, आणि जलचर प्राण्यांमध्ये सगळ्यात महत्वाचा फिश.
जो सगळ्यांच्या परिचित आहे आणि सगळ्यांना खूप छानपैकी त्याचं नॉलेज आहे. दीज आर कोल्ड ब्लडेड, मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द फिसीज. कारण हे सगळे कोल्ड ब्लडेड आहेत. एक तर वॉर्म ब्लडेड आणि कोल्ड ब्लडेड असे दोन टाईप आहेत. तर त्यातलं हे फिसीज जे आहेत ते कोल्ड ब्लडेड आहेत. एक्वॅटिक अॅनिमल्स सगळेच्या सगळे कुठे असणार आहेत? पाण्यामध्ये सापडतात. लिव्हिंग इन मरीन ऍज वेल एज इन फ्रेश वॉटर. किती सिम्पल लँग्वेज मध्ये सांगितलंय बघा की these are cold-blooded aquatic animals and found in marine or fresh water. Body is spindle shape or minimize water resistance. Of त्यांना पाण्यामध्ये राहायचं आहे. मग पाण्यामध्ये राहताना त्यांची बॉडीनी पाणी घेतलं पाहिजे. मग त्यासाठी त्यांच्या बॉडीचा शेप कसा असतो बघा. एक साधारण बॉडी त्यांची दोन्ही बाजूला निमुळती असते आणि मधला भाग त्याचा फुगीर असतो, म्हणून त्याला नाव दिलेलं आहे बॉडी इज स्पिंडल शेप. दे हॅव पेअर्ड अँड अनपेअर्ड फिन्स फॉर स्विमिंग. बघा त्याच्याकडे वेंट्रल फिन आहेत, पेल्विक फिन आहेत, पेक्टोरियल फिन आहेत, डॉर्सल फिन आहेत, किती प्रकारचे. आणि इकडे लास्ट वन आहे त्याचा कॉडल फिन आहेत. म्हणजे बऱ्याच प्रकारचे त्यांच्याकडे फिन आहेत. आणि ते कशासाठी असतात? तर ऑफकोर्स त्यांना त्या पाण्यामध्ये सर्वाइव्ह व्हायचंय, स्विम करायचं आहे. आणि हेल्प्स द फिन्स हेल्प्स टू द स्विमिंग. टेल फिन इज युजफुल एज स्टर्लिंग ऑर्गन ड्युरिंग द स्विमिंग. म्हणजेच त्यांना त्यांची डायरेक्शन चेंज करायची असते बघा, तेव्हा ते काय करतात, त्या फिन टेल फिन त्याची जी आहे ना, ज्याला कॉडल फिन नाव दिलेलं आहे, त्याच्याने ते त्यांची डायरेक्शन चेंज करत असतात. Exoskeleton is in the form of the scales or endoskeleton is either cartilaginous or bony. जर तुम्ही नक्कीच फिश खात असाल तर हे कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला सगळ्यांना चांगल्यापैकी समजलं असणार आहे की वरचं जे लेअर आहे त्याच्यामध्ये काय असतात, स्केल्स असतात. कारण पाण्यामध्ये राहून त्यांची बॉडी खराब होऊ नये, सडू नये ना, ते अशा आपल्या हातातनं पण पकडलं पटकन उडून जा म्हणजे निसटून जात असतात. आणि आतमध्ये बॉडीला शेप येण्यासाठी इंडोस्केलेटन इज प्रेझेंट इन देअर बॉडी. मग ते कसं असणार आहे, एकतर कार्टिलेजियस असणार आहे किंवा थोडस बोनी असणार आहे. त्यानंतरचं आहे रेस्पिरेशन ऑफर्स विथ गिल्स. यांच्यामध्ये रेस्पिरेटरी सिस्टीम साठी त्यांच्याकडे एक मेन ऑर्गन आहेत, म्हणजे त्यांच्या तोंडाजवळ गिल्स असतात. जर कधी त्याच्या तोंडाचा जबडा उघडून बघितलं तर ते गिल्स तुम्हाला दिसतील. आणि पाण्याच्या बाहेर काढल्यावर तो नेहमी असा अप अँड डाऊन करत असतो बघा, म्हणजेच त्याचं रेस्पिरेशन फास्ट चालू होतं तिथे. आणि मग तुम्हाला त्यांची मुवमेंट लगेच समजते. बऱ्याच साऱ्या फिशेसची नावं दिलेली आहेत बघा. रोहू, पॉम्पलेट, सी हॉर्स, शार्क, इलेक्ट्रिक रे, स्टिंग रे, सगळी जे काही तुमच्या माहितीत आहेत ती दोन नावं फक्त लक्षात ठेवायची आहेत. त्याच्यानंतरच असणार आहे थर्ड क्लास आहे आपला एम्फिबिया. एम्फिबियाचं बेस्ट एक्झाम्पल फ्रॉग आहे आणि दुसरं एक्झाम्पल टॉर्टाइज असतं. दीज अॅनिमल्स आर स्ट्रिक्टली एक्वेटिक ड्युरिंग लार्वा. म्हणजे जेव्हा छोटे असतात, लार्वा स्टेजला असतात, तेव्हा ते कुठे असतात, पाण्यामध्ये असतात. अँड परफॉर्म ओनली एक्वॅटिक रेस्पिरेशन. आणि जेव्हा ते पाण्यामध्ये असतात तेव्हा त्यांचं एक्वॅटिक रेस्पिरेशन चालू असतं. वेअर एज दे लिव्ह इन वॉटर एज वेल एज ऑन द लँड ड्युरिंग अडल्ट लाईफ. आता बेडकाचं उदाहरण घ्या. तुम्हाला छोट्या छोट्या अशा तळ्याच्या इथे कुठेतरी बेडक, छोटे छोटे बेडक दिसत असतात बघा चिखलात. अशा कधीतरी गेला तर पटापट उड्या मारताना दिसतात बघा ते पाण्यात. म्हणजेच थोड्या वेळासाठी ते त्या जमिनीवर येत असतात, पण मोस्ट ऑफ द टाइम ते कुठे राहतात, पाण्यामध्ये राहतात. आणि मग पाण्यामध्ये राहत असताना त्यांचं रेस्पिरेशन होणं गरजेचं आहे. आणि मग ते रेस्पिरेशन कसं होतं, तर एक्वॅटिक रेस्पिरेशन होत असतं. ड्युरिंग अडल्ट लाईफ दे परफॉर्म एक्वॅटिक एज वेल एज एरियल. म्हणजेच ज्या वेळेला जे मोठे होतात तेव्हा काय करतात, ते पाण्यामध्ये पण राहतात आणि कधी कधी ते बाहेर पण जमिनीवर राहतात. आता बेस्ट एक्झाम्पल त्याचं मी तुम्हाला सांगते की फ्रॉग हा कधी कधी दगडांच्या पट्टीमध्ये असतो बघा, वर्षभर तो जिवंत असतो. मग तो कुठे असतो, तर तो दगडाच्या कपारीमध्ये कधीतरी स्वतःला प्रोटेक्ट करत असतो आणि तो राहत असतो. आणि मग पाऊस पडल्यावर ते बाहेर येतात. सेकंड एक्झाम्पल टॉर्टॉइज. तुमच्या सगळ्यांकडे हल्ली घरामध्ये पण टॉर्टॉइज ठेवतो बघा. म्हणजे ते तुम्हाला विहिरीमध्ये, तळ्यामध्ये पण दिसतात आणि ते तुम्हाला जमिनीवर पण सापडतात. समजतंय? म्हणजेच या टाईप मधले जे अॅनिमल्स आहेत ते एक तर पाण्यामध्ये पण राहू शकतात आणि ऍज वेल एज ते टेरेस्ट्रियल म्हणून जमिनीवर पण राहू शकतात. समजतंय? दे हॅव टू पेअर्स ऑफ अपेंडेजेस. म्हणजेच याच्यामध्ये अपेंडेजेस आहेत. डिजिट्स आर विदाउट क्लॉज. आता बघा,
त्यांच्या पाय तुम्हाला दाखवले बघा त्याचा, पण त्याच्या पायाला स्पेसिफिक असं काही हे नाहीये, म्हणजे आपल्या हाताचा पंजा वगैरे असतो तसं त्याचं फंक्शन नाहीये, समजते. पण मात्र त्याला पाय आहे, त्याला पायाला पंजा आहे, स्ट्रक्चर आहे, पण तो असा वेल डेव्हलप नाही, फक्त नॉर्मली काय आहे, थोडासा प्रेझेंट आहे. एक्झोस्केलेटन इज ऍब्सेंट, वरती त्याच्या कुठल्याही प्रकारचं कव्हरिंग नाहीये, पण कधी टच करून बघितलं तर मात्र ते खरबरीत असतं, हेही लक्षात घ्या. म्हणजे जरी स्किन असली तरी आपल्या स्किन सारखी ती सॉफ्ट नाही, त्यांची स्किन आहे ती, जरी एक्झोस्केलेटन नसलं तरी ती प्रोटेक्टिव्ह ऑर्गनचं काम करते, त्यामुळे ती थोडीशी खरबरीत किंवा खरखरीत असते. स्किन इज विदाउट एनी डेरिव्हेटिव्ह अँड युजली केप मॉइस्ट फॉर द रेस्पिरेशन. आणि त्यांचं मेन कॅरेक्टरिस्टिक आहे की त्यांची बॉडी किंवा त्यांचं वरचं जे कवरिंग आहे स्किन, ती नेहमी ओली असते, मॉइश्चर असतं त्याच्यामध्ये, समजते. कारण का, तर ती ड्राय झाली तर त्याच्यामधनं रेस्पिरेशन होऊ शकत नाही, म्हणून फॉर रेस्पिरेशन इट इज केप मॉइस्ट फॉर द रेस्पिरेशन. एक्सटर्नल एअर इज ऍबसेंट बट टिम्पॅनस इज प्रेझेंट. म्हणजेच कुठेतरी जरासा आवाज करत तुम्ही गेलात तर ते लगेच पटापट उड्या मारून जातात, पण त्यांच्या बॉडीचं स्ट्रक्चर बघितलं तर त्यांच्याकडे आपल्यासारखे एक्सटर्नल एअर नाही आहेत, म्हणजे आपल्याला जो आपला एक एअरचा आहे बघा तसा त्यांच्याकडे पण नाहीये, पण फंक्शन मात्र आहे, ते ऐकायचं काम त्यांना होत असतं. आपण त्यांच्या जवळून गेलो की असं साधारण काहीतरी आवाज आला की ते पटापट पळून जातात, याचा अर्थ दे कॅन हिअर. नेक इज ऍबसेंट, आईज आर प्रॉमिनंट विथ आयलिड्स. बघा त्यांच्या डोळ्यांचं निरीक्षण केलं किंवा कासवाचं निरीक्षण करा तर त्यांचे आयबॉल्स कसे असे मोठे टप्पोरे आहेत बघा, पण मात्र काय आहे, त्यांच्याकडे मान नाहीये. म्हणजेच कॉर्डेट मधला जो आपला हेड, थोरॅक्स आणि ऍब्डोमेन असा 3 पार्ट मध्ये आपली जी बॉडी डिवाइड झालेली आहे, तशा प्रकारची त्याची बॉडी डिवाइड झालेली नाही, फक्त त्याचं एक हेड आहे आणि बाकीचा ऍब्डोमेन आहे, म्हणजे त्याच्याकडे नेक आहे ती ऍबसेंट आहे. आता एक्झाम्पल दिलेलं आहे बघा, फ्रॉग, टोड आणि सॅलॅमेंडर. त्याच्यानंतरचा आहे क्लास रेप्टाईल. आता ह्या रेप्टाईल मध्ये तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल दिलेलं आहे, तुमच्या घरामध्ये दिसणारी पाल. सगळ्यांनी निरीक्षण केलं असणार, ती मस्तपैकी अशी भिंतीवरनं चालत असते आणि एखादा कीटक दिसला की कशी पकडते बघा. मग ती चालते कशी, हा एक मोठा मॅजिक आहे की तुम्ही लहान असताना कधीतरी विचार केला असेल याच्यावर, अरे ही अशी रूफवर पण चालत असते, मग ती कशी चालते. त्याच्या लेग्सचं स्ट्रक्चर आहे ते मात्र त्याला असं उलट सुलट कसंही भिंतीवर चालण्यासाठी, धावण्यासाठी त्याचं स्ट्रक्चर मॉडिफाईड झालेलं आहे. आणि वरचं त्याचं कधी निरीक्षण केलं तर एकदम स्काल्प, वरचा जो स्किनचा पार्ट आहे तो असा स्केली आहे, डायरेक्ट तुम्हाला दिसत नाही, तो रफ आहे. आईज आर प्रेझेंट आणि त्याला एक शेपटी असते. त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल वॉल लिझर्ड म्हणून लक्षात ठेवायचं आहे. According to this code, the animal evolution, these are first two terrestrial animals with creeping movement. म्हणजेच जमिनीवरच्या सरपटणाऱ्या त्या प्राण्यांमध्ये, रेप्टाईल म्हणजे सरपटणारे प्राणी, त्याच्यामधलं हे खूप उत्तम उदाहरण आहे की जे जमिनीवर राहणारं आणि सरपटणारं प्राणी, आणि सगळ्यात महत्वाचं ते क्रिपिंग करतं कुठेही कसंही. दीज आर कोल्ड ब्लड. त्या पीसेस मधलं अॅनिमल्स आहेत ते कोल्ड ब्लडेड आहेत, रेप्टाइल्स मधले अॅनिमल्स आहेत ते कोल्ड ब्लडेड आहेत, त्यामुळे कॉमन तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स सापडले आहेत. These creep on the land as well as their body cannot be lifted up. बघा, म्हणजे ते काय करतायत, क्रीप करतायत, म्हणजे सळसळ पळत असतात, समजतंय. देअर स्किन इज अँड स्केली. ऑफकोर्स त्यांच्या स्किनवर काय असतं, थोडेसे स्काल्पी टाईप असा खरखरीत लेअर असतो. दी नेक इज प्रेझेंट बिटवीन हेड अँड ट्रंक. आता बघा त्यांची बॉडी दाखवली आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये नेक हा पार्ट आहे, म्हणजे हेड जो थोरॅक्स मी म्हणते तो तुमचा नेकचा पार्ट असणार आहे, आणि नंतरचा पार्ट आहे तो पूर्ण त्यांचा ऍब्डोमेनचा पार्ट आहे, म्हणजे त्यांची बॉडी 3 पार्ट मध्ये डिवाइड झालेली आहे, समजते सगळ्यांना. बिटवीन हेड अँड टंग. एक्सटर्नल एअर इज ऍबसेंट. याच्यामध्ये पण तुम्हाला कुठेही एक्सटर्नल एअर येत नाही, पण मात्र तुम्ही कधी मारण्याचा प्रयत्न केला ती तुमच्या हाताला सापडते का, म्हणजे त्याला थोड्याशा आपल्या हालचाली जाणवत आहेत, म्हणजे त्यांना हिअरिंग सेन्स आहे.
जरी त्यांचे एक्सटर्नल ऑर्गन प्रेझेंट नसले, दिसत नसले, तरी त्यांना ते ऑर्गन इंटरनली प्रेझेंट आहेत आणि त्यामुळे त्यांना तो सेन्स जाणवतो. डिजिट आर प्रोव्हाइडेड विथ क्लॉज. बघा, त्यांचं पण ज्या फ्रॉकचं तुम्हाला सांगितलं मी रेप्टाईल मध्ये, की त्यांच्यामध्ये पण लेग्स मध्ये डिजिट आहेत, म्हणजे क्लॉ आहे त्यांना. वेल डेव्हलप नाहीये, पण त्यांच्या ज्या मुवमेंटसाठी, त्यांना सर्वाइव्ह होण्यासाठी त्याच्यामध्ये जे कॅरेक्टरिस्टिक हवेत ते त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहे. जसं की रेप्टाईल मध्ये, फ्रॉग मध्ये त्याला उडण्यासाठी म्हणजे उडी मारण्यासाठी, स्टिक होण्यासाठी गरजेचे आहेत, तसंच या भिंतीवर चालण्यासाठी याला पण थोडीशी एक पोकळी असणे गरजेचे आहे. आणि ती पोकळी त्याच्यामध्ये असल्यामुळे तो काय होतं, व्हॅक्युम क्रिएट होतो आणि तो असा स्वतःला घट्ट त्या भिंतीला पकडून ठेवू शकतो. एक्झाम्पल दिलेलं आहे त्याचं, टोर्टॉइज, लिझार्ड, स्नेक सगळं दिलेलं आहे बघा. आता त्याच्यानंतरचं आहे एव्ज. एव्ज म्हटल्यानंतर लगेच लक्षात आलं पाहिजे पक्षी. आता पक्षी म्हटल्यानंतर तुमच्या साधारण काय येतं की त्याला एक चोच असते, त्याच्यावर पंख असतात, त्याला 2 पाय असतात. मग हे साधारण जे कॅरेक्टरिस्टिक्स माहिती आहेत तेच तुम्हाला आता इथे दिलेले आहेत बघा. काय आहे, दीज वर्टेब्रेट्स आर कम्प्लिटली अडॅप्टेड फॉर एरियल लिफ्ट. म्हणजे थोडक्यात काय आहे की हवेमध्ये संचार करण्यासाठी, हवेमध्ये उडण्यासाठी त्यांचं बॉडीचं स्ट्रक्चर हे कम्प्लीट डेव्हलप झालेलं आहे. दीज आर वॉर्म ब्लडेड. बघा, रेप्टाइल्स तुम्हाला सांगितले आणि फिशेस सांगितले कोल्ड ब्लडेड. कम्प्लीट अपोजिट हे आहे, वॉर्म ब्लडेड. दे कॅन मेंटेन देअर बॉडी टेम्परेचर कॉन्स्टंट. वॉर्म ब्लडेडचं मिनिंग काय आहे की त्यांचं टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं, नेहमीप्रमाणे सीझन प्रमाणे त्याचं टेम्परेचर चेंज होत नाही. देअर बॉडी इज स्पायरल शेप टू मिनिमाइज एअर रेजिस्टन्स ड्युरिंग द फ्लाईट. आता हे जे कॅरेक्टरिस्टिक आहे ते पीसीस बरोबर मॅच होते बघा, कारण माशांना पाण्यामध्ये सर्वाइव्ह करण्यासाठी त्यांची बॉडी कशी होती, स्पिंडल शेप होती. म्हणजेच हवेमध्ये संचार करताना जर तुम्ही त्या पक्षाला उडताना बघितलं तर त्याची बॉडी पण स्पिंडल शेप मध्ये दिसते. का, तर ते कॅरेक्टरिस्टिक त्यांना तिकडे सर्वाइव्ह होण्यासाठी सुटेबल आहे. समजते? त्यामुळे जो कॉमन कॅरेक्टरिस्टिक सापडला तुम्हाला तो लक्षात ठेवा. 4 limbs आर मॉडिफाईड इनटू विंग्स. बघा, त्याचे पुढचे पाय होते ते कशामध्ये कन्वर्ट झालेले आहेत, विंग्स मध्ये कन्वर्ट झाले. डिजिट्स आर कव्हर्ड विथ द स्केल्स अँड बिअर क्लॉज. याचे जे लेग्स आहेत ते मात्र स्ट्रॉंग आहेत. का, तर त्यांना हवेत उडायचं असतं, त्यांना झाडावर बसायचं असतं, त्यांना म्हणजे पकडायचं असतं, तर त्यासाठी अगदी वेल डेव्हलप आहेत. त्यांच्याकडे पायांना नख पण आहेत बघा, आणि त्यांच्या पायाची बोट आहेत ती अशी मजबूत दाखवतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं आहे, त्यांच्यासाठी जे आवश्यक पार्ट आहे तो त्यांचा तिथे वेल डेव्हलप आहे. एक्झोस्केलेटन covered with scales and bear claws. Exoskeleton is present in the form of features. बरोबर, फेदर्स आहेत ऑफकोर्स त्यांना, कारण का, तर त्यांच्या बॉडीचं प्रोटेक्शन व्हायला काहीतरी पाहिजे की नाही त्यांना. त्यासाठी एक तर पहिलं 4 limbs आहेत ते त्यांचे विंग्स मध्ये कन्वर्ट झालेत, आणि विंग्सला त्यांना काहीतरी प्रोटेक्शन पाहिजे, आता बॉडीला काहीतरी त्यांना प्रोटेक्शन पाहिजेच, म्हणून मेन कॅरेक्टरिस्टिक्स त्यांचं काय आहे, त्यांच्यावर फेदर्स आहे. नेक इज प्रेझेंट बिटवीन द हेड अँड ट्रंक. पुन्हा एक कॉमन फॅक्टर मिळाला बघा तुम्हाला की यांच्यामध्ये नेक इज प्रेझेंट. मग आता कोणाकोणामध्ये नेक प्रेझेंट आहे तेही लक्षात ठेवायचं. जॉज आर मॉडिफाईड इनटू बीक. यांच्यामध्ये जॉ वेल डेव्हलप आहे, कारण त्या जॉ थ्रूच ते त्यांचं फूड घेत असतात. मग ते त्यांच्या खाण्यासाठी, त्यांना पकडण्यासाठी, तोडण्यासाठी किंवा सॉलो करण्यासाठी त्यांना ते गरजेचं असतं. जॉ आर मॉडिफाईड इनटू बीक, आणि बीक त्याची एकदम कडक असते. आता प्रत्येकाचं हे 8वीला तुम्ही शिकलेलं आहात चांगलं की बिक्स कशा असतात, त्यांचं फूड काय आहे त्याप्रमाणे त्यांच्या बिक्सचं स्ट्रक्चर असतं. त्यानंतरचा क्लास आहे आपला, याचे एक्झाम्पल तुम्ही कितीही देऊ शकता, फक्त बुक मध्ये तुम्हाला एक थोडेसे तुमच्या माहितीतले दिलेले आहेत, पण सगळे जे काही हे पक्षी आहेत ते तुमचे ह्या क्लासमध्ये येत आहेत. क्लास मॅमेलिया. आता हा क्लास खूप महत्वाचा आहे, कारण याच्यामध्ये येणारा हा पक्षी आहे तो पहिला लक्षात ठेवा. हा जो बॅट आहे तो पक्षी आहे, पण तो तुमच्या एव्ज क्लासमध्ये येत नाही.
कारण तुम्हाला फसवण्यासाठी हा प्रश्न नेहमी विचारला जात असतो. तर लक्षात ठेवायचंय, बॅट इज द एक्झाम्पल ऑफ क्लास मॅमेलिया. आणि का तो मॅमेलियामध्ये येतो, तर त्याचं बॉडी स्ट्रक्चर त्याप्रमाणे आहे. आता मॅमेलिया क्लासचं बॉडी स्ट्रक्चरचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत ते बघा एकदा. फर्स्ट वन इज प्रेझन्स ऑफ मॅमली ग्रँड्स. म्हणजेच थोडक्यात सांगायचंय की हे पिलांना जन्म देत असतात, त्यामुळे त्यांना पिलांचं त्या छोट्या जे काही त्यांचं यंगवन आलेलं आहे त्याला दूध पाजण्यासाठी त्याच्याकडे मेमरी ग्लँड्स प्रेझेंट असतात. म्हणजे ह्याच्यामध्ये ते टाईपचे कॅरेक्टरिस्टिक्स प्रेझेंट आहेत. These animals are warm blooded. Of course, they are warm blooded. कारण ते स्वतःचं टेम्परेचर मेंटेन ठेवतात, सीझन प्रमाणे चेंज होत नाही. बॉडी इज डिवायडेड इंटू हेड, नेक अँड ट्रंक अँड टेल. बघा त्यांची बॉडी कशी हे झालेली आहे, तर हेड आहे म्हणजे डोकं आहे, मान आहे आणि ऍबडोमिनल पार्ट आहे. आणि ऑफकोर्स त्या हा जो मॅमल तुम्हाला सांगितलेला आहे बॅट, त्याला टेल आहे. दुसरं आहे डिजिट आर प्रोव्हाइडेड विथ नेल्स, क्लॉज ऑर हूज. बघा प्रत्येकामध्ये पायाचं स्ट्रक्चर वेगळं आहे. आता ह्याच्यामध्ये मॅमलियामध्ये तुम्हाला खूप व्हरायटी मिळणार आहे आणि मग प्रत्येकामध्ये तुम्हाला समजणार आहे की हे सगळे जे मॅमलिया म्हणजे सस्तन प्राणी, हा एकदम वेल डेव्हलप क्लास आहे. त्यामुळे प्रत्येक सिस्टीमसाठी त्याच्याकडे सेपरेट ऑर्गन आहे आणि प्रत्येकाचं स्वतःचं प्रोटेक्शन करण्यासाठी त्याला त्याप्रमाणे त्याचा क्लॉज असतो. काहींना नेल्स असतात तर काहींना हल्स असतात म्हणजे शिंग असतात. समजते? काही प्राण्यांना, बरेचसे प्राणी आहेत त्यांना शिंग आहेत बघा, बरेचसे प्राणी आहेत त्यांना अशी नख आहेत आणि बरेचसे प्राणी आहेत त्यांना असं हे काय म्हणायचं, असा मस्तपैकी पंजा, म्हणजे वाघ सिंहासारखे प्राणी बघितले तर त्यांचा एक असा मस्तपैकी पंजा असतो. एक्झोस्केलेटन इज इन द फॉर्म ऑफ हेअर्स ऑर फर्म. बघा आता आपलं एक्झाम्पल घेतलं तरी आपल्या स्किनवर तुम्हाला केस दिसत आहेत. म्हणजेच थोडक्यात सांगायचे, आपली बॉडी कव्हर जरी स्किन असलं तरी आपल्या बॉडी कव्हरवर काय आहे, म्हणजे छोटे छोटे केस आहेत. आता यांचे एक्झाम्पल तुम्हाला खूप सारे दिलेले आहेत. अॅनिमल्स मध्ये इलेफंट सांगितलाय, ह्युमन बिंग सांगितलंय, कांगारू सांगितलंय, डॉल्फिन हा फिश आहे लक्षात ठेवा. पण तो कॅरेक्टरिस्टिक कोणाचे शो करतोय, मॅमेलियाचे, म्हणून ते एक बेस्ट एक्झाम्पल आहे. त्यामुळे डॉल्फिन आणि बॅट हे दोन एक्झाम्पल कायम लक्षात ठेवायचे आहेत. दे दो बोथ द अॅनिमल्स शोज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मॅमल. ओके. आता हे हे तुम्हाला बाकीचं काही नाहीये. आता तुम्हाला असणार आहेत ते प्रश्न. आता हा जो आपला आजचा जो काही टॉपिक आहे तो म्हणजे सगळेच्या सगळे क्लास झाले, आपला लेसन इथे कम्प्लीट झाला. आता तुम्हाला ह्याच्यावर प्रॅक्टिकल बेस काय असणार आहे, काय लेसन मध्ये कोणाला काय डाऊट आहे? खूप सिंपल आहे. तुम्ही जेवढं जेवढं वाचाल तेवढं तेवढं तुम्हाला तर डीप समजणार आहे. सारखं काय करायचं आहे, तुम्ही ते हे करत जायचंय, नेहमी नेहमी वरच्या वर त्याला फुल्ली वाचायचं आहे. कळतंय? आता जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा लक्षात ठेवायचं आहे की हे वाचत असताना तुम्हाला हे कॅरेक्टरिस्टिक तुमचे तुम्ही बघायचे आहे. समजलं? आता तुम्हाला प्रॅक्टिकल साठी काय येणार आहे ते मी जराशी एक पीडीएफ काढलेली आहे, ती दाखवण्याचा मी प्रयत्न करते. हा तुम्हाला आपल्याकडे आहेत, अजून 2-3 मिनिटं आहेत, म्हणजे प्रॅक्टिकल कसं विचारलं जातं. ओके. आता बघूया मला ते सापडते का. हा सापडली. अरे तर बघूया, एक पीडीएफ आहे ती जर मला दाखवता आली तर तुम्हाला जास्त म्हणजे समजेल त्याच्यातनं. नाही दिसत आहे ती, मी तुम्हाला नंतर नेक्स्ट टाइम दाखवेन. पण ती काय आहे पीडीएफ ही सांगते बघा तुम्हाला. तुम्ही जर कोणी घेतलेलं असेल प्रॅक्टिकल बुक, हा येस, प्रॅक्टिकल बुक कोणी ज्यांनी घेतलेले असेल ना, तर ते मी आता तुमच्यासाठी, तुम्हाला मी लास्ट टाइम बोलली होती, मी तुम्हाला दाखवते. कारण माझ्याकडे ती पीडीएफ आहे, म्हणजे तुम्हाला काय आहे ते समजलं असतं. की जर तुमच्याकडे प्रॅक्टिकल बुक असेल तर एकदा ती ओपन करा. एका प्रॅक्टिकल बुक मध्ये तुम्हाला 2 पार्ट आहेत. तर फर्स्ट पार्ट आहे तो तुमचा सायन्स 1चा आहे आणि सेकंड पार्ट आहे तो सायन्स 2चा आहे. तर तो सायन्स 2चा पार्ट जर ओपन केलात तर तुम्हाला अॅनिमल क्लासिफिकेशन
याच्यामध्ये तुम्हाला एक 2-3 ॲनिमलचा स्टडी दिलेला आहे आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न कसा विचारला जातो ते सांगते बघा. एक तर तुम्हाला समोर तुमच्या कबूतर ठेवलेलं असतं किंवा एखादा पॅरट ठेवलेला असतो आणि मग तो कोणत्या क्लासमध्ये येतो त्याचं स्ट्रक्चर सांगायचं, त्याचे 3-4 कॅरेक्टरिस्टिक्स सांगायचे. कधीतरी एक सॅम्पल म्हणून तुम्हाला अर्थवून ठेवलेला असतो, कधीतरी तुम्हाला एक हे फ्रॉक ठेवलेला असतो. मग हे सगळे जे स्पीसीज म्हणतो ज्याला आपण, ते सगळे तुम्हाला एक्झाम्पल म्हणून तुमच्या प्रॅक्टिकल टेबलवर ठेवलेले असतात आणि ते सगळे जे अॅनिमल्स आहेत ते काय कुठल्या कॅरेक्टरिस्टिक्स शो करतात, ते कोणत्या फायलम मध्ये येतात, कोणत्या किंगडम मध्ये येतात, ह्याचा सगळा तुम्हाला ते लिहायचं असतं. कारण प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला एक एक्सपेरिमेंट जो आहे तो तुमचा 10 मार्काचा असतो आणि त्या 10 मार्कामध्ये तुम्हाला डायग्राम काढायची, त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स लिहायचे आणि त्याच्या संबंधी सपोज सायन्स 1चं असेल तर तुम्हाला त्याचे काहीतरी रिडिंग वगैरे लिहायचे. असं स्टेप बाय स्टेप तुम्हाला द्यायचं असतं आणि मग तुम्ही ते स्टेप बाय स्टेप लिहिलं की तुम्हाला डायग्रामला 2 मार्क, कॅरेक्टरिस्टिकला 2 मार्क आणि शेवटी काय तुम्ही त्याचं कुठला फायलमचा म्हणजे किंगडम काय आहेत, क्लास, फायलम, एक्झाम्पल हे सगळं लिहिलं तर त्याला 1 मार्क. असं मिळून मिळून तुमचे ते 5-6 मार्क्स होत असतात. आणि सगळ्यात महत्वाचं प्रॅक्टिकल बुकला मार्क्स आहे आणि एक रिलेटेड प्रोजेक्ट असतो जो तुमच्या बुकमध्ये लेसनच्या पाठीमागे, लेसन संपला की तुम्हाला प्रोजेक्ट दिलेला असतो बघा, तर तो प्रोजेक्ट त्या टीचर्स तुमच्याकडनं करून घेतील. कमीत कमी एक कुठला तरी प्रोजेक्ट तुम्हाला ठेवायचा असतो. समजला? अशा प्रकारे प्रॅक्टिकलचे 10 मार्क तुमच्याकडे 10+10 20 मार्क असणार आहेत. समजते? त्यामुळे आता जर कुणाकडे प्रॅक्टिकल बुक असेल तर आज लगेचच उघडून बघा, म्हणजे तुम्हाला मी काय सांगितलं ते समजेल. आणि मग तुमचे टीचर्स तुमच्याकडनं जेव्हा करून घेतील तेव्हा तुम्ही ते फील करायचंय किंवा आता तुम्ही केलं तरी चालणार आहे, कारण जेव्हा शिकवलं जातं, सांगितलं जातं तेव्हा तुम्हाला ते लगेच समजलं जातं. समजतंय? ओके, चला आजचा लेसन इथे संपला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लेसन वाचा, त्याच्यात खाली दिलेले एक एक्सरसाइज आहे ती सॉल्व्ह करा आणि नेक्स्ट मंडेला ट्युजडेला येताना नेक्स्ट लेसन वाचून या. ओके ओके, बाय 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 बाय.